मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 7वी प्रकरण 20वा विचारधन या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर महर्षी धोंडो कर्वे आणि नंतरचे आहेत नामदार गोपाळकृष्ण गोखले या दोन विचारवंतांची माहिती आपण या तासाला पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत, त्यांचे विचार पाहणार आहोत आणि त्यांच्या विचारातील महत्त्वपूर्ण शब्दात आपण पहिल्यांदा पाहूया। गौरवार्थ म्हणजे सन्मान करण्यासाठी, किताब म्हणजे पदवी, भावी म्हणजे भविष्यातील, ध्यानी म्हणजे मनात, गतानुगतिक म्हणजे मागासलेली, वृत्ती म्हणजे स्वभाव, अनर्थ म्हणजे वाईट गोष्ट, आहारी न जाता म्हणजे त्यात न गुंतता, भेदाभेद म्हणजे फरक, ठाम म्हणजे पक्की, उद्धार म्हणजे उत्थापन किंवा प्रगती। तर पहिल्यांदा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय म्हणतात ते पाहूया। महर्षी धोंडो केशव कर्वे यांना अण्णासाहेब कर्वे म्हणूनही ओळखलं जातं, हे त्यांचं टोपण नाव होतं। समाज सुधारणेच्या कामामध्ये ते हिरिरीने भाग घेत असत। हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आणि SNDT महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या। नावारूपास येणे म्हणजे प्रसिद्धीस येणे। मग त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवात आपल्या भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिलेला आहे। किताब म्हणजे पदवी, हे मी सांगितलेलं आहे। नंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार आता आपण पाहणार आहोत। त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी विद्यार्थिनी व विद्यार्थिनींना राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असं मानलेले असून त्यात त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगावेत असं सांगितलेले आहे। ते दोन गोष्ट म्हणजे नंबर 1 आहे गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला विद्यार्थ्यांनी शिकावं। मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। मग त्यांचा दुसरा असा महत्त्वपूर्ण विचार आहे की मनाचा समतोलपणा राखावा। केव्हाही मनाचा समतोलपणा ढळता कामा नये। हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे। हा तोल सांभाळला नाही म्हणून जगात मोठमोठे अनर्थ घडून येत आहेत। मनाचा समतोलपणा सांभाळून आपण भावनेच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले स्वराज्य टिकवू शकतील असं त्यांना म्हणायचं होतं। मग समतेचे तत्व आचरणात आणणारी, भेदाभेद न मानणारी माणसे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही अशी त्यांची ठाम खात्री आहे। अशा प्रकारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भावी आधारस्तंभ मानून त्यांना गतानुगतिक असलेली मागासलेली वृत्ती टाकून देऊन स्वतंत्रपणे विचारा, वागायला शिका। इतरांना जसं आपल्याला स्वतंत्र राहण्याचा हक्क आहे तसेच इतरांनाही स्वतंत्रपणे राहू द्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मनाचा समतोलपणा राखला पाहिजे। मनाचा समतोलपणा ढासळला तर अनेक गोष्टी अनर्थ घडून येतात आणि ज्यावेळेला त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये हे सांगितलेले आहे तर त्यावेळेला भारत हा पारतंत्र्यात होता आणि ज्यांनी मनाचा समतोलपणा राखून संयमानं आपले विचार इतरांना पटवून देतील आणि त्यांनीच अशा प्रकारची माणसं कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय आपल्या देशाचा उद्धार होणार नाही अशी त्यांची ठाम खात्री असलेलं या विचारधन या पाठाच्या माध्यमातून महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे यांनी आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण विचारवंत आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या विचाराविषयी आपण माहिती पाहणार आहोत। नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या पाठावर आधारित काही शब्दार्थ मी पाहणार आहे। पहिला आहे समकालीन। समकालीन म्हणजे एकाच काळातील, उदारमतवादी म्हणजे सर्व समावेशक, विधायक कार्य म्हणजे चांगले काम, चालना म्हणजे प्रेरणा, परिचित म्हणजे ओळखीचे, ऐक्य म्हणजे एकता किंवा एकजूट, पराकोटीला म्हणजे श्रेष्ठत्वाला, त्याग सोडून देणे म्हणजे सर्वांगीण किंवा सर्व बाजूनी सर्व अंगानी, चारित्र्य म्हणजे आदर्श आचरण, नैतिक सामर्थ्य म्हणजे पवित्र शक्ती, संकुचित भावना म्हणजे कोता विचार, क्षुल्लक म्हणजे क्षुद्र किंवा हलका, मगर मिट्टी म्हणजे घट्ट पकड, भाग्योदय म्हणजे उज्ज्वल भविष्य, उभारणी म्हणजे उभे करणं, कार्य उभं करणं। अशा प्रकारे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे विचारावर आधारित असलेलं पाठातील काही महत्त्वपूर्ण शब्दार्थ आपण पाहिलेला आहोत। आता
नामदार गोपालकृष्ण गोखले यांच्याबद्दल माहिती पाहूया. नामदार गोपालकृष्ण गोखले हे लोकमान्य टिळक यांचे समकालीन होते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या काळामध्ये दोन विचारवंत होते. दोन विचारसरणीचे लोक भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटत होते. एक जहाल विचारसरणीचे, एक मवाळ विचारसरणीचे. त्यावेळेला मवाळ विचारसरणीचे म्हणून नामदार गोपालकृष्ण गोखले प्रसिद्ध होते. ते महात्मा गांधीजी यांचे गुरु सुद्धा होत. तर त्यांच्याच बाजूला जहाल विचारसरणीचे सुद्धा लोक होते. ते लोकमान्य टिळक. मवाळ म्हणजे जे अहिंसेच्या मार्गाने विनंती अर्ज याद्वारे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करत होता. तर जहाल म्हणजे सशस्त्र क्रांतीने आणि युद्धाच्या मार्गानं ब्रिटिशांच्या विरोधात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न करत होते. मग ह्या जहाल विचारसरणीचे लोकमान्य टिळक यांचा 1905 मध्ये मृत्यू होतो आणि तिथे टिळक युग संपतो. त्यानंतर महात्मा गांधी भारतामध्ये पदार्पण करतात. ते दक्षिण आफ्रिकेमध्ये बॅरिस्टरची पदवी घेत होते. त्यांना बोलवले तेच की नामदार गोपालकृष्ण गोखले ते महात्मा गांधीचे गुरु मानत असत. अशा प्रकारे जहाल विचारसरणीचे जे लोकमान्य टिळक होऊन गेले त्यांच्याच समान काळात, समकालीन म्हणजे एकाच काळात होऊन गेलेले हे नामदार गोपालकृष्ण गोखले होत. उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या नावाची संस्था स्थापन केली. भारत सेवक समाज या नात्याने ती आता परिचित आहे. गोपालकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी आपले गुरुस्थानी मानत होते, ज्यांना आपण राष्ट्रपिता महात्मा म्हणून ओळखतो. मग आता आपण नामदार गोपालकृष्ण गोखले यांचे विचार पाहणार आहोत. आज सर्वात अधिक गरज असेल तर ती देशाच्या चारी कोपऱ्यात ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची आपल्या देशाला खूपच गरज आहे. देशप्रेमी इतकं पराकोटीला पोचायला हवे. पराकोटीला पोचणं म्हणजे श्रेष्ठत्वाला पोचायला हवं की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरुरी आहे. बोलणे नको, नुसतं काम हवं आहे. आपण सारे भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. मग धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका. मागासलेले विचारामध्ये राहू नका. तर समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे आहे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना, क्षुद्र विचार यांची मगरमिट्टी न सोडवू तर भाग्योदय कसा होईल? मग आपण आपल्यातील संकुचित भावना, क्षुल्लक विचार यांची घट्ट पकड आपल्यावर बसलेली आहे, त्याची मगरमिट्टी आपण सोडलं पाहिजे आणि भाग्याचा उदय झालं पाहिजे. आपल्या सर्व कामात शिस्त, स्वार्थ त्याग, कुशलता हे गुण प्रामुख्याने हवा आहेत. म्हणून राष्ट्राची उभारणी करणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी संबंध आयुष्य द्यावं लागतं. आपण खत होऊया आणि भावी पिढी आपलं पीक होईल, असं नामदार गोपालकृष्ण गोखले उर्फ लोकहितवादी यांनी म्हणतात. अशा प्रकारे विचारधनी या पाठामध्ये आपण महर्षी धोंडो केशव कर्वे आणि नामदार गोपालकृष्ण गोखले यांचे विचार पाहिलेला आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मी अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत राहीन. धन्यवाद.